नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 26 जानेवारीच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या तमाम प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काल आपण बघितलं मित्रांनो, इथे सावी आणि सगुणाक्का आणि अक्का सुद्धा बसलेली असते आणि हे तिघं ज्योतीबद्दलच बोलत असतात. तर तेव्हा अक्का म्हणते, अगं काय धारिष्टवान पोरगा आहे ग. एवढ्या माणसांच्या मध्ये इतकं बोलायचं म्हणजे काय साधी गोष्ट नाही ग. तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "अगं शिकलेला पोर आहे तो, म्हणून असं बोलतो." तर सावी लगेचच म्हणते, "बरी खोड जिरली शास्त्री बुवांची. मला सारखं डाफरायचे आणि माझ्या कपेलीवरती सुद्धा डोळा असायचा त्यांचा. बरी अद्दल घडली." असं ती म्हणत असताना आता सगुण अक्का तर मोठमोठ्यानेच हसू लागते आणि सावी सुद्धा खूप खुश झालेली असते. तर इकडे आता बट्टू शास्त्री तर देवासमोर उभारलेले असतात आणि ते एकदम राग करत असतात. म्हणत असतात, "देवा काय ऐकलं मी हे? माझे कान बहिरे कसे काही नाही झाले? काय पाहिलं मी हे? माझे तोडे कसे काय नाही फुटले? मी इथे तुझ्या रावळात आलेलो होतो ते शास्त्राचा महिमा ऐकण्यासाठी आणि इथे इथे तो शिंच्या पुण्याचा पोर त्याने तर टेंबे शास्त्रींनाच गप्प केलं हो. मुळात शूद्रांनी शिक्षण घेतलं तर विद्ये आणि विद्येचा अपमान होणारच. हे जे काही ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे ना, त्याची प्रचिती आज आली हो, आज आली." असं म्हणून ते खूप राग करत असतात, खूप चिडलेले असतात आणि मी त्याला अडवायला हवं होतं देवा. आणि देवा माझ्या हातून पातक घडलेलं आहे. क्षमा कर देवा मला, असं म्हणून ते स्वतःला खूप त्रास करून घेऊ लागतात आणि रडू लागतात. तर त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी अक्का सगुणा अक्काला म्हणत असे, "अगं सगुणा अंबाबाईच्या काठीला आलीयस ना व? मग आता राहा की." अगं अंबाबाईची काठी अख्ख्या गावाला प्रदक्षिणा घालती आणि लई बघण्यासारखा सोहळा असतोय तो. मज्जाच येते राहा राहा, असं म्हणून ती तिला विनवण्या करत असते. तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "नाही बाई जाते मी. पुन्हा येईनच की." आणि या दोघी असं बोलत असताना सावी तिथं येते. तर तेव्हा सगुण अक्का लगेचच म्हणते, "मी तर काल प्रार्थनाच केल्या, की या अंबाबाईला फुल्यांच्या घरी लवकरच पाठव म्हणून." आणि असं तिने म्हटल्यानंतर सावी ते ऐकते आणि ती गालातल्या गालात लाजू लागते आणि लाजूनच तिथून निघून जाते. तर तेव्हा सगुण अक्का म्हणते, "बाई लाजली, लाजली." आणि त्या दोघी तर आता खूप जोराने हसू लागतात. आणि आता सावी इकडे धावत-धावत बाहेर येते आणि तिचं लक्ष समोर नसतं. ती दुसरीकडेच बघत धावत असते. आणि जाऊन ती समोर ज्योतीलाच धडकते आणि ती पडणार असते तर तेव्हा ज्योती तिचा हात पकडतो आणि तिला सावरतो आणि तेव्हा आता हे दोघे सुद्धा एकमेकांच्या नजरेमध्ये बघू लागतात आणि त्यानंतर थोड्या वेळाने एकमेकांच्या नजरेत बघून आता ज्योती सावीचा हात सोडतो आणि सावी तर त्याच्याकडे बघून बघून लाजतच असते आणि त्यानंतर वळून हसत हसत थोडीशी बाजूला होते आणि म्हणते ते म्या रांगोळी काढायला आलेले होते. तर तेव्हा ज्योती म्हणतो असं का? आणि बाजूला बघतो आणि तिथे रांगोळी काढलेली असते आणि म्हणतो तो, "पण रांगोळी तर काढलेली आहे." तर आता सावी डोक्याला हातच मारते आणि तेव्हा परत वळून चाललेली असते, तर तेव्हा इकडून ज्योतीसुद्धा पुढे चाललेला असतो आणि परत हे दोघे एकमेकांच्या समोर येतात आणि परत हे दोघं एकमेकांच्या नजरेत बघतात, परत लाजतात आणि परत चाललेले असतात. तर परत ते दोघे एकमेकांच्या समोर येतात. तर तेव्हा ज्योती थांबतो आणि म्हणतो, "तुम्ही जा." आणि तेव्हा तो असं सांगत असताना त्याच्या हातामध्ये पुस्तकं असतात आणि तेव्हा ज्योतीच्या हातामधली पुस्तकं बघून सावी विचारते, "तुम्हाला पुस्तक वाचता येतं?" तर ज्योती म्हणतो, "होय, पण का?" तर सावी म्हणते, "पुस्तकात एवढी चित्र असतात नव्हं, मग त्यात एवढी माहिती पण असते का?" तर तेव्हा ज्योती विचारतो, "एवढी म्हणजे काय?" तर सावी म्हणते, "जे रात्री तुम्ही बुवांना सांगितलं ते." तर तेव्हा ज्योती विचारतो, "तुम्ही कधी पाहिले का पुस्तक?" तर सावी लगेचच "होय" असं सांगते. तर ज्योतीला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो, "तुमच्याकडे आहे का पुस्तक?" तर सावी म्हणते, "होय, होय, माझ्याकडे पुस्तक आहे. दाखवू का तुम्हाला?" तर ज्योती हो असं म्हणून हसत सांगत असतो. तर सावी एकदम खुश झालेली असते आणि म्हणते, "दाखवते हां." असं म्हणून ती धावत आतमध्ये चाललेली असते आणि परत ती थांबते आणि मागे येऊन म्हणते, "नगं, नगं, इथं नको. तुम्ही गोट्यात थांबा. मी तिकडंच येते." तर तेव्हा ज्योती हो असं म्हणतो, तर सावी आता पळत आतमध्ये जाते. तर आता मित्रांनो इकडे पुण्यामध्ये राणोजीच्या घरामध्ये म्हणजे दादांचा जो भाऊ असतो त्याच्या घरामध्ये त्याच्या बायकोने एका मुलीला एकदम छान असं सजवलेलं असतं आणि ती म्हणते, "वाह! वाह! किती गोड पोरगी आहे ही." आणि ती विचारते, "काय शोभल का नाही ही माझी बायको म्हणून माझ्या ज्योतीला?" तर तेव्हा राणूजी तर लगेचच होय म्हणतो आणि तिथे रघुदादा सुद्धा बसलेला असतो आणि आता राणूजीची बायको त्याला विचारते, "बोल की रघुदादा." आणि त्या पोरीच्या आईला सुद्धा म्हणते, "अगं बोल की वहिनी." तर रघु सुद्धा म्हणतो, "अक्का, अगं सोन्याहून पिवळं होईल पिवळं." म्हणजे आता ही राणूजीची जी बायको असते, तिने तिच्या भावाची मुलगी म्हणून ज्योतीसाठी पसंत केलेली असते आणि ती म्हणते, "चला मग दादांच्याकडं ही सोयरीक जुळवूनच टाकूया."
तर तेव्हा रणोजी सुद्धा म्हणतो, "होय, होय." आणि त्याच्या बायकोला म्हणतो, "रखमे ही सोयरीक जर जमली, तर मग समदा बारदाना आपलाच आणि राजारामला काय नुसत्या नजरेनंच गप्प करीन म्या." असं म्हणून आता यांचा वेगळाच डाव इथे शिजत असतो मित्रांनो. आणि इकडे आता ज्योती गोट्यामध्ये येऊन थांबलेला असतो सावीने सांगितल्याप्रमाणे आणि तो आपल्या हातामधली पुस्तकं वाचत असतो आणि इतक्यातच आता सावी हळू-हळू तिथं येते आणि तिच्या हातामध्ये ते पुस्तक असतं जे अक्काने जाळलेलं असतं आणि तिने ते पुस्तक वाचवलेलं असतं आणि ती हळूच ज्योतीच्या मागे येते आणि असं करू लागते. तर तेव्हा ज्योती मागे वळून तिच्याकडे बघतो. तर सावी लगेचच पुस्तक असं म्हणून ते पुस्तक त्याच्यासमोर धरते. तर तेव्हा ज्योती ते पुस्तक आपल्या हातामध्ये घेतो आणि त्या पुस्तकाची अवस्था बघून तो परत सावीकडे बघतो आणि तिला विचारतो, "तुझं आहे का?" तर सावी म्हणते, "होय, होय." तर ज्योती थोडासा चिडलेला असतो आणि म्हणतो, "तुझं आहे तर मग नीट नाही का ठेवता येत?" तर सावी विचारते, "का? काय झालं?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "जळालंय हे पुस्तक." "कसं जळालं? आणि कोणी जाळलं?" तर तेव्हा सावी गप्पच झालेली असते. तर ज्योती पुढे म्हणतो, "हे वाचायचं असतं, जाळायचं नसतं. तू जाळलंस का?" तर तेव्हा सावी म्हणते, "नाही, ते जळालेलं वाचवलं मी." तर ज्योती परत विचारतो, "म्हणजे चुकून जळालं का?" तर तेव्हा सावी काही न बोलता तशीच शांत उभी असते. कारण तिला ते सगळं काही आठवत असतं, पण ज्योतीला तिला सांगायचं नसतं. तर तेव्हा ज्योती ते पुस्तक जरासं उघडून बघतो आणि म्हणतो, "छान आहे पुस्तक. कोणी दिलं?" तर तेव्हा सावी सांगते, "गोऱ्या माणसानं दिलंय ते पुस्तक. म्या घेत नव्हते, पण मला चित्र लई आवडतात, म्हणून म्या घेतलं. नाहीतर हातबी लावलं नसतं." तर ज्योती विचारतो, "पण का? का लावला नसता हात?" तर सावी म्हणते, "तशी मुभा नाही हो, म्हणून हात लावला नसता." तर ज्योती विचारतो, "मग घरातल्या कोणी बघितलं तर?" तर सावी म्हणते, "म्हणून तर लपवून ठेवलेलं. पण तुम्ही शिकलेला आहे म्हण." असं ती बोलत असताना ज्योती आता ते पुस्तक जे असतं सावीने दिलेलं, ते आपल्या दोन्ही पुस्तकांच्या मध्ये लपवतो. इतक्यातच आता तिकडून सगुणा अक्का ज्योतीला हाक मारते. तर तेव्हा ज्योती म्हणतो, "आलो, आलो." आणि आता लगेचच तो सावीला सांगतो, "येतो म्या." असं म्हणून तो लगेच आता तिथून निघून जातो. आणि तेव्हा तो तिथून निघून गेल्यानंतर सावीला आठवतं, "अरे देवा! माझं पुस्तक, पळवलं माझं पुस्तक." आणि आता ती थांबा, थांबा असं म्हणत धावत सुटते. तर इकडे आता अक्का सगुणा अक्काला म्हणत असते, "अगं सगुणा, काठीला गोंडा बांधायचा राहिलाच की गं." तर तेव्हा सगुणा अक्का म्हणते, "हाय का आता? अगं बांधल्यासारखाच आहे की, अजून काय बांधायचा?" तर तेव्हा सावीची आई म्हणते, "सगुणा अक्का, आता पहाटं फुटायला नको, करा काय ते लवकर." तर तेव्हा सगुणा अक्का सुद्धा खुश असते आणि म्हणते, "होय, होय." तर इकडे आता पाटील सुद्धा छान तयार झालेले असतात आणि ते दादांना सांगत असतात, "दादा थांबला असतात की थोडे दिवस." तर तेव्हा इकडे म्हणजे दादा म्हणतात, "नाही, नाही, नाही थांबायला होणार. कारण काय घरी राजाराम सुद्धा एकटाच आहे आणि तो एकटा काय-काय म्हणून बघणार देवा. बाकी पाहुणचार सगळा चांगला झाला." तर आता इकडे ज्योती सगुणा अक्काजवळ येतो. तर तेव्हा सगुणा अक्का त्याला म्हणते, "अरे काय रे, इथे येताना मिणत्या कराव्या लागल्या होत्या तुला आणि आता पाय निघेना व्हय तुझा घरातून? पाटीलवाडा एवढा आवडला का काय?" असं म्हटल्यानंतर ज्योती हसूच लागतो आणि तेव्हा आता हे सर्वजण तिथून निघून जाऊ लागतात आणि सावी तिथे उभा राहून त्यांच्याकडे बघतच असते. तर आता ज्योती जाऊन पाटलांचा आशीर्वाद घेतो आणि त्यानंतर एक नजर सावीकडे टाकतो आणि तेव्हा सावी तर त्याच्याकडेच बघत असते आणि तेव्हा आता ज्योती तिथून निघून जाऊ लागतो आणि सावी एकसारखी त्याच्याकडे बघत असते. तर इकडे आता पाटील आणि दादा बोलत असतात. पाटील म्हणतात, "म्हटलं आम्हीच येतो आता पुण्याला. सांगावा धाडा आम्हाला." असं ते बोलत असतात. तर तेव्हा दादा म्हणतात, "सगुणा तुम्हाला निरोप देईल देवा." आणि कसं आहे ज्योतीच्या सगळ्या लग्नाची सूत्र आम्ही सगुणाच्या हाती दिलेली आहेत. असं यांचं बोलणं चालू असतं आणि हे पुढे चालत चालत चाललेले असतात. तर तेव्हा सावी इकडे आता ज्योतीला इशारा करते. म्हणजे हाताने इशारा करते आणि सांगते, "माझं पुस्तक." तर तेव्हा ज्योती ते पुस्तक बघतो आणि डोक्यालाच हात लावतो. तर इकडे दादा म्हणत असतात, "तिनं सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. म्या पुष्पहार करून देणार आणि ज्योतीनं कुणाच्या गळ्यात घालायचा हे तिनंच ठरवणार." असं ते दादा सांगत असताना सगुणा अक्का म्हणते, "अरे काय दादा?" तर इकडे आता ज्योती मनातल्या मनात म्हणतो, तो डोक्याला हात लावतो अगोदर आणि म्हणतो, "अरे बापरे! सावित्रीचं पुस्तक तर माझ्याकडेच राहिलं." तर इकडे सावीसुद्धा मनातल्या मनात म्हणते, "आता सर्वांच्या समोर पुस्तक कसं मागू?" तर ज्योतीसुद्धा मनातल्या मनात म्हणतो, "आता सर्वांच्या समोर द्यावं तरी कसं?" तर सावीसुद्धा मनातल्या मनात म्हणते, "अशी कशी मी पुस्तक घ्यायला विसरले?" तर ज्योतीसुद्धा म्हणतो, "असं कसं मी पुस्तक द्यायला विसरलो?" तर सावी डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, "कशी भूल पडली मला बाई." आणि आता या दोघांच्या मनाची पण चलबिचल चालू असते मित्रांनो. तर इतक्यातच आता पाटील म्हणतात, "बेतानं जावा."
तर तेव्हा हे दोघे सुद्धा रामराम करतात आणि ते दोघे सुद्धा आता बैलगाडीत बसत असतात. आणि तेव्हा सावी तर एकदम त्याच्याकडे केविलवाण्या नजरेने बघत असते. आणि तेव्हा आता हे सर्वजण तिथून निघून जाऊ लागतात. तर पाटील म्हणतात, "सांगावा धाडा" म्हटलं. तर दादा सुद्धा म्हणतात, "होय, होय." असं म्हणून आता ते तिथून निघून जातात. तर सावी आता जाता जाता ज्योतीला हात करते. आणि तेव्हाच आता हे तिघजण म्हणजे सावीची आई, पाटील आणि अक्का एकदम मागे वळून बघतात. तर तेव्हा सावीने हात वरती केलेला असतो आणि ती एकदमच त्यांच्याकडे बघून हात खाली करते. आणि हे तिघे सुद्धा मोठमोठ्याने हसू लागतात आणि सावी आता तिथून पळतच जाते. तर इकडे आता रानूजी धावत धावत आता इकडे येतो दादांच्या घरामध्ये. आणि राजाराम, "अरे दादा कुठं आहे?" असं त्याला विचारतो. तर तेव्हा राजाराम सांगतो, "दादा का हो?" "नाही म्हणजे दादा ज्योतीला पोरगी बघायला गेलेत." तर तेव्हा राणूजी विचारतो, "पर कवा?" तर राजाराम सांगतो, "2 दिवस झाले की. आऊच्या कुठल्या तरी पाहुण्यातली आहे ती." आणि असं त्यानं सांगितल्यानंतर या दोघांना तर धक्काच बसतो, कारण यांनी तर इकडे काहीतरी वेगळंच प्लॅनिंग केलेलं असतं. तर राणूजी आता थोडंसं रागाला येतो आणि म्हणतो, "अरे काय उठ-सूट आऊ-आऊ लावून ठेवलं या? अरे किती बी झालं तर ती बाहेरची आणि आपण एक, आपलं आडं एक, रगात एक." असं तर बोलत असताना आता ज्योतीची आई म्हणते, "भाऊजी, आमच्याबरोबर बोललात पण ज्योतीसमोर बोलू नका हां." तर तेव्हा लगेचच रानूची जी बायको असते ती म्हणते, "हां, आता माझ्या ज्योतीसमोर फक्त एकच विषय बोलायचा, तो म्हणजे माझ्या भावाच्या पोरीचा. अहो पोरगी लई देखणी आहे, लई सुंदर आहे, घराला शोभणारी आहे आणि वळण तर काय विचारूच नकासा." असं म्हणून ती त्या भावाच्या पोरीची तारीफ वरती तारीफ करत असते आणि म्हणते, "माझ्या ज्योतीनं असा हरकून जाईल, असं हरकून जाईल की बासच." तर तेव्हा रानूजी सुद्धा खुश झालेला असतो ती सांगत असताना. आणि ती पुढं म्हणते, "आणि हे बघा, म्या की नाही तुम्हा समद्यासनी शोभणारी सून आणली आहे." तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, "बरं, बरं ठीक आहे. हे आले की मग मी बोलते हां." तर तेव्हा रानूजी म्हणतो, "हां, हां. बोला, बोला." "नाही तुम्ही बोलालच हो, पण म्या बी बोलतो आणि वाटलं तर थोरला असून बी दादाचा पायच धरतो म्या." आणि तेव्हा त्याची बायको सुद्धा म्हणते, "आणि इथून पुढे की नाही आपली ती बांधावरची भांडणं सुद्धा बंद हं. आणि आता इथून पुढे की नाही आपण घोळ्यामेळ्यानं राहायचं." असं म्हणून ते दोघं सुद्धा खूप खुश झालेले असतात ते सांगत असताना आणि हसत-हसत तिथून निघून जातात. आणि या सगळ्यांनाच त्यांचं आश्चर्यच वाटलेलं असतं. तर इकडे आता सावी कपिलाजवळ आलेली असते. तिला चारा घालत असते आणि तिच्याशी बोलत असते. तिला म्हणते, "कपिले गडबडच झाली गं." "गडबड म्हणजे मी ते एवढं जपून ठेवलेलं पुस्तक त्या पुण्याच्या पाहुण्यांच्याकडेच राहून गेलं. त्यांनी घेतलं ते पण दिलंच नाही. म्या द्या म्हणाले असते तर दिलं असतं, पण आत्याला कळालं असतं तर पुण्यांदा चुलीत गेलं असतं ते पुस्तक. म्हणून सगळ्यांच्या समोर मी बी काय नाही बोलू शकले. काळजी एवढीच आहे गं, की ते पुस्तक जपून ठेवलं तर मग बरं होईल आणि आता काय करावं ते सुचेना झालंय मला." आणि त्यानंतर ती नंदिनीजवळ जाऊन बसते आणि म्हणते, "कपिले तू तरी काय सुचव गं बाई." आणि तिला म्हणते, "म्या काय म्हणते रमाला सांगू का?" आणि तेव्हा थोडंसं गाईने हंबरडा फोडल्यानंतर म्हणते, "काय म्हणालीस सांगू? होय गं, रमा बी पुण्यातच आहे." आणि म्हणते, "कपिले तू तर लय हुशार आहेस गं. शाब्बास, शाब्बास. एवढी शहाणी झाली आमची कपिला आणि आता पुढच्या खेपेस आली ना, की मग मी सांगतेच तिला आणायला." आणि असं म्हणून ती तिथून चाललेलीच असते. इतक्यात सदा तिथं येतो ओरडत, "अक्के, अक्के, ती आलेली आहे रमा." असं तो धापा टाकत-टाकत धावत येऊन सांगत असतो. तर तेव्हा सावी सुद्धा एकदम आश्चर्यचकित होते आणि म्हणते, "खरंच आली रमा?" तर तेव्हा सदा सांगतो, "आम्ही चक्कर फिरवत-फिरवत तिकडं टेकडीपत्तर गेलो होतो. तर तिथं रमा येताना दिसली आणि पंतोजी पण. आणि आम्ही तसंच ते बघितल्यानंतर झिंगाट पळत आलो." तर तेव्हा सावी म्हणते, "म्हणजे देवळापर्यंत आली असेल." असं म्हणून ती तिथून धावतच सुटते. तर तेव्हा सदा तिला सांगायचा प्रयत्न करत असतो, "अगं पण अक्का ऐक तरी." तर तेव्हा सावी काही न ऐकता त्याचं धावत सुटते. तर आता इकडे पाटील आवरून म्हणजे काठीच्या सोहळ्यासाठी चाललेले असतात आणि सावीच्या आईला सांगत असतात, "बिगी-बिगी आवरून या बरं का." तर इतक्यातच अक्का तिथं येते आणि पाटलांना म्हणते, "खंडूजी अरे थांब की जरा. तू जातोयस की नाही मग जाताना सावित्रीला सुद्धा बरोबर घेऊन जा आणि अंबाबाईची ओटी तिच्या हातनं भरून घे. अरे मोरल्या वेळेला येईल की नाही तेव्हा पाहुणी म्हणूनच येईल ती." असं अक्कानं म्हटल्यानंतर आता पाटलांना आणि सावीच्या आईला थोडंसं वाईट वाटू लागतं. तर पाटील म्हणतात, "पाहुणी, माझ्याच घरात माझी लेक पाहुणी." आणि त्यांना त्या गोष्टीचं जरासं वाईट वाटलेलं असतं मित्रांनो. तर इतक्यातच आता बाहेर हलगी वाजवल्याचा आवाज येतो. तर तेव्हा पाटील म्हणतात, "लक्ष्मी, भिकी या बरं तुम्ही, मी मोरो होतो आणि सावीला घेऊन या." तर तेव्हा सावीची आई म्हणते, "बरं, बरं, आलेच म्या, तुम्ही व्हा पुढं." आणि तेव्हा आता पाटील तिथून निघून जातात. तर आता इकडे सावीची आई सावीला हाक मारू लागते, "सावी, अगं ये सावी." तर तेव्हा सावीचा आवाज येत नाही म्हटल्यानंतर ती म्हणते, "आता हिला कुठं हुडकायचं? कुठं गेली काय माहिती?" असं म्हणून ती आता हुडकायसाठी तिला आतमध्ये जाते. तर आता इकडे अंबाबाईच्या काठीचा सोहळा सुरू होतो
आणि सर्वजण अंबाबाईचा उदो उदो असं सर्व गजर करत असतात. तर तेव्हाच आता इकडे सावी धावत धावत आता रमा आली आहे म्हटल्यानंतर पळत सुटलेली असते एकदम. आणि तेव्हा तिला ते आठवत असतं सगळं काही, की तिने तिला गजरा नेऊन दिलेला असतो. कारण तिला तिचे केस खूप छान आवडत असतात. आणि तेव्हा रमा म्हणालेली असते, "अरे बापरे! किती छान आहे हा गजरा." तर तेव्हा सावी म्हणते, "म्या केला तुझ्यासाठी." तर तेव्हा रमा म्हणते, "खूपच सुंदर आहे गं." तर तेव्हा सावी म्हणते, "होय, होय, तुझ्या केसासारखाच." आणि तिचे केस हातामध्ये घेऊन म्हणते, "तुझे केस किती सुंदर आहे गं." आणि आता ते सगळं काही आठवत-आठवत सावी आता धावत रमाकडे चाललेली असते. आणि इतक्यातच आता इकडे पाटील सुद्धा काठीजवळ पोहोचतात आणि काठीला नमस्कार करून आता त्यांच्या सोहळ्यामध्ये सामील होतात. तर सावी आता इकडे धावत-धावत चाललेलीच असते. आणि आता तिच्या नजरेसमोर तो क्षण सुद्धा येऊ लागतो, ज्यावेळेस रमाचं लग्न झालेलं असतं आणि लग्नामध्ये ती उभारलेली असते आणि अंतरपाट आता खाली झालेला असतो आणि त्या दोघांनी एकमेकांना हार घातलेला असतो. आणि ते सगळं काही आठवत-आठवत सावी आपलं धावत असते. आणि इकडे तर आता अंबाबाईच्या काठीचा सोहळा जोराने चालू असतो. सर्वजण अंबाबाईचा उदो-उदो करत असतात. आणि आता सावी धावत-धावत अजून चाललेली असते, तर तेव्हा आता तिला तो क्षण आठवतो, ज्यावेळेस आता शेवटी रमा मेण्यामध्ये बसलेली असते आणि ती जाता-जाता सावीकडे बघून रडत असते. आणि ते सगळं काही आठवत असताना सावीला खूप छान वाटत असतं आणि ती एकदम जोराने धावत असते. आणि त्यानंतरच वाटेत तिला आता म्हणजे अंबाबाईच्या काठीचा सोहळा दिसतो. म्हणजे तिथे अंबाबाईचा पालखी वगैरे असते आणि ती आता तिथं पालखीसमोर जाते, अंबाबाईला नमस्कार करते आणि त्यानंतर सगळ्यांच्या मधून वाट काढत-काढत ती पुढे जाऊन रमाला शोधत असते. तर तेव्हा पाटील सुद्धा तिला बघतात आणि तिला थांबवायचा प्रयत्न करत असतात, तर ती पुढेच जाते. आणि ती आता थोडंसं बाजूला बघते, तर तेव्हा तिला पंतोजी तिथं दिसतात आणि त्यांना बघितल्यानंतर ती खुश होते आणि धावत त्यांच्या दिशेने जाऊ लागते. कारण तिला माहिती असतं, की रमा तिथेच असणार. आणि ती त्यांच्यासमोर जाते आणि विचारते, "काका, रमा कुठं आहे?" तर तेव्हा पंतोजींच्या डोळ्यामध्ये तर मित्रांनो पाणी आलेलं असतं आणि ते थोडंसं बाजूला बघतात, तर रमा तर त्यांच्या मागे उभी असते आणि ती आता त्यांच्या मागून पुढे येते. तर तेव्हा तिला बघितल्यानंतर सावीला तर धक्काच बसतो. कारण तिने वरून खालीपर्यंत लाल वस्त्र धारण केलेलं असतं आणि डोक्याला सुद्धा गुंडाळलेलं असतं आणि ती पूर्णपणे विधवेच्या रूपामध्येच असते. आणि ती आता रडत असते आणि तिला बघितल्यानंतर सावीला तर एवढा मोठा धक्का बसतो आणि तिच्या डोळ्यामधून सुद्धा एकदमच पाणी येतं आणि ती म्हणते, "रमा." आणि इतक्यातच आता इकडे बटूशास्त्री सगळ्यांना म्हणतात, "चला रे पुढे." असं म्हणून ते मागे वळून बघतात, तर तिथे पंतोजी उभा असलेले बघून त्यांना धक्काच बसतो आणि त्यांच्यासोबत रमा सुद्धा असते. आणि तेव्हा तर सर्वजणच बघतात, तर सगळ्यांना धक्का बसतो. तर आता बटूशास्त्री एकदमच ओरडतात, "थांबा." आणि ते आता रागा-रागात पुढे येतात. तर तेव्हा इकडे हे पंतोजी असतात ते तर रडत असतात आणि तेव्हा रमासुद्धा रडत असते. तर बटूशास्त्री त्यांच्यावरती ओरडतात. म्हणतात, "काय रे अक्कल घाण टाकलीस का?" आणि तेव्हा तिथे सावीसुद्धा रमाकडे बघत उभी असते आणि ती सुद्धा रडत असते. तर बटूशास्त्री म्हणतात, "अरे अंबाबाईची काठी निघालेली आहे. हे ठावे आहे ना तुला? मग या पवित्र काठीला या बोडक्या पोरीला घेऊन तू आडवा आलास? अरे जनाची नाही निदान मनाची तरी लाज ठेवायचीस ना?" तर तेव्हा पंतोजी म्हणतात, "क्षमा करा बुवा, पण हे मी मुद्दामून केलं आहे का?" आणि तेव्हा अजून दोघेजण पुढे येतात आणि बटूशास्त्रींच्या बाजूने बोलू लागतात. म्हणतात, "पण देवीचा कोप झाला आणि संपूर्ण गावाला भोगावे लागले तर त्याचं काय?" तर तेव्हा पंतोजी म्हणतात, "अहो दुःखात आहे मी. ध्यानी मनी नव्हतं माझ्या हे. काही दिवसापूर्वीच कन्यादान केलं आहे हो पोरीचं आणि आज माझी लेक विधवा झाली." असं ते एकदम रडत कळवळीने सांगत असतात. तर तेव्हा सावी आणि रमा एकमेकांच्या कडे बघून अजून सुद्धा रडतच असतात. तर तेव्हा बटूशास्त्री ओरडतात, "ते तर दिसतच आहे रे, पण विधवा शुभकार्यात निषिद्ध." असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सावी मागे वळूनच धक्क्याने त्यांच्याकडे बघते. तर बटूशास्त्री पुढे म्हणतात, "तिची सावलीही पडता कामा नये असा दंडक आहे आणि तू सरळ हिला मिरवत इथं घेऊन आलास. अरे घरीच जायचं होतं ना, तर गावामागच्या मांडवाड्यातून तिचं तोंड लपवत घेऊन जायचं होतंस." आणि तेव्हा दुसरा लगेचच म्हणतो, "देवीच्या काठीला अपशकुन झालेला आहे. काठी माघारी फिरवा." आणि तेव्हा ते सगळे काही बोलत असताना सावी पाटलांच्याकडेच बघत असते आणि पाटील मात्र काही न बोलता आपली मान खाली घालून उभे असतात. आणि सावी तर आता रडत असते खूप आणि त्यांच्याकडेच बघत असते. तर पंतोजी सुद्धा रडत असतात आणि रमा सुद्धा खूप रडत असते. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत बटूशास्त्री म्हणतात, "नारोपंत गोमूत्र आणा."
आणि त्यानंतर गोमूत्र आणून त्या सगळ्यांच्या वरती शिंपडलं जातं. तर त्यानंतर आता रमा घरी आलेली असते आणि तेव्हा सावी धावत-धावत तिच्याजवळ येते आणि दरवाजातूनच आता रमा अशी तिला हाक मारते. तर तेव्हा रमा आपल्या डोक्यावरचा पदर खाली घेते आणि सावीला म्हणते, "आता तू दिलेला गजरा मी कधीच माळू नाही शकणार." आणि मित्रांनो तिचे असे सुंदर वगैरे केस सगळे काही काढलेले बघून सावीला तर खूप त्रास होतो. आणि त्यानंतर आता सावी रागारागाने जाऊन खोलीमध्ये स्वतःला बंद करून घेते. आणि तेव्हाच आता पाटील येतात आणि "सावी दार उघड" असं म्हटल्यानंतर सावी दार उघडते. तर इकडे आता ज्योती त्याच्या मित्रांना सांगत असतो, की लग्नाला जर होकार दिला ना, तरच आऊ पुन्हा शाळेला जाऊ देईल. तर तेव्हा त्याचा मित्र म्हणतो, "याचा अर्थ तू शाळेसाठी शाळा केलीस त्या पोरीची?" आणि दुसरा मित्र म्हणतो, "उद्या लोकं काय म्हणतील? लहुजी वस्तादांच्या तालमीतली पोरं लबाड आहेत म्हणून." तर ज्योती म्हणतो, "शाळेसाठी होकार दिला हे खरं आहे, पण मुलगी सुद्धा परी आहे." तर इकडे आता सावी धक्कादायकच वाक्य बोलते. ती पाटलांना म्हणते, "आबा, लगीन करून जर आयुष्याचं नरक होणार असेल, तर मला लगीनच करायचं नाही." आणि तिनं असं म्हटल्यानंतर पाटलांना तर खूप मोठा धक्का बसतो आणि अक्काला सुद्धा धक्का बसलेला असतो. आणि सावी हे सगळं काही बोलत असताना खूप रडत असते मित्रांनो. कारण तिला रमाकडे बघितल्यानंतर खूप त्रास झालेला असतो. तर मित्रांनो आजच्या भागामध्ये हे सगळं काही असं त्यांनी धक्कादायक दाखवलेलं आहे. तर मित्रांनो भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.